पुण्याच्या राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून भाजपच्या एका नेत्याचं नाव वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। ते म्हणजे भाजपचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ। त्यांचं नाव चर्चेत येण्याचं कारण ठरलेत महायुतीतील दुसरे नेते म्हणजेच शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्यावर केलेले अनेक गंभीर आरोप। या सगळ्यात गाजत असलेलं पुण्यातलं प्रकरण म्हणजेच जैन हॉस्टेलचा वाद। यात आता धंगेकरांनी अनेक गंभीर आरोप करत भर टाकली आहे। शिवाय सध्या महायुतीच्या धंगेकर आणि मोहोळ यांचा वाद सुद्धा पाहायला मिळतोय। मात्र ज्यांच्यावर इतके आरोप केले जात आहेत ते मोहोळ यांची राजकीय कारकीर्द सुद्धा वादात राहिलेली आहे, किंबहुना अनेकांना विचार करायला भाग पाडणारी राहिली आहे। चला तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण काय आहे, मुरलीधर मोहोळ यांच्यावर काय काय आरोप आहे, सोबतच त्यांचा राजकीय प्रवास सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील H&D जैन बोर्डिंग या वसतिगृहाच्या जागेवरून सध्या सुमारे 250 कोटी रुपयांचा मोठा वाद निर्माण झालाय। ही जागा 1958 साली हिराचंद नेमचंद दोशी यांनी सार्वजनिक ट्रस्ट मार्फत दान दिली होती। ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ही जागा बांधण्यात आली होती आणि तेव्हापासूनच गेल्या 50 वर्षात 10,000हून अधिक विद्यार्थ्यांनी या वसतिगृहाचा लाभ सुद्धा घेतलेला आहे। मात्र आता या जागेची विक्री आणि गहाण ठेवण्यावरून मोठा वाद निर्माण झालाय। संपूर्ण 3 एकर जागा गहाण ठेवण्यात आली असून त्यामध्ये असलेलं जैन मंदिर सुद्धा आता गहाण आहे। याशिवाय 70 कोटी रुपयांचं कर्ज या मालमत्तेवर घेतल्यानं बँकेचा बोजा चढवण्यात आला आहे। याशिवाय ही जागा विकसित केल्यानंतर तिची किंमत सुमारे 3,000 कोटींच्या पुढे जाणार असं सुद्धा म्हटलं जातंय। यामुळेच हा सध्या वाद चांगलाच पेटलेला आहे। ही सार्वजनिक मालमत्ता काही विश्वस्तांनी गोखले कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला बेकायदेशीर पद्धतीने विकली आहे। त्यातच या कंपनीत पुण्याचे खासदार आणि केंद्रातील राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचा दावा केला गेला होता आणि राजू शेट्टी यांनी असं म्हटलं होतं की अशा प्रकारचे व्यवहार 1-2 दिवसात होत नाहीत, तर त्यासाठी महिनोन-महिने आधी तयारी सुरू असते। त्यामुळे या संपूर्ण व्यवहारात मुरलीधर मोहोळ यांचा थेट हितसंबंध असल्याचं आता स्पष्ट दिसतंय। सोबतच स्वतःच्या स्वार्थासाठी जैन समाजाच्या हॉस्टेल आणि मंदिराचा सौदा केल्याचा आरोप त्यांच्यावर राजू शेट्टी आणि शिंदे गटाचे नेते म्हणजेच महायुतीतले रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा केला। त्यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर हे प्रकरण अधिकच चांगलं पेटलं आणि वाढत गेलं। त्यानंतर सततच्या होत असणाऱ्या आरोपांवर मोहोळ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडत सगळे आरोप फेटाळून लावले आणि त्यांनी स्पष्ट केलं की या जमीन व्यवहाराशी संबंधित गोखले बिल्डरच्या भागीदारीतून मी 11 महिन्यांपूर्वीच बाहेर पडलो असून त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत। त्यांनी LLP मधून राजीनामा दिल्याची अधिकृत कागदपत्रे सुद्धा सादर केली। त्याचबरोबर मोहोळ हे यावेळी राजू शेट्टी आणि रवींद्र धंगेकर या दोघांवरही तीव्र शब्दात टीका करायला विसरले नाही। राजू शेट्टी नुरा कुस्ती खेळतात आणि बिळातलं उंदीर बाहेर आलंय अशी टीका करत मोहोळ यांनी राजू शेट्टी आणि धंगेकरांबद्दल विधान केलं होतं। त्यानंतर मोहोळ यांच्या आरोपांवर राजू शेट्टींनी तितक्याच तीव्र शब्दात प्रत्युत्तर सुद्धा दिलं। राजू शेट्टी म्हणाले की तुमच्या राजकीय वस्तादांना विचारा माझी कुस्ती कशी असते। शिवाय मोहोळ यांना एका अर्थी आव्हान देत ते म्हणाले की जर मोहोळ यांचा या प्रकरणाशी खरोखर काही संबंध नसेल तर त्यांनी पुढाकार घेऊन हा व्यवहार रद्द करावा असं शेट्टी म्हणाले। मात्र जर आपण या एकूणच घटनांकडे पाहिलं तर यात सर्वाधिक आक्रमक भूमिका घेतलेले रवींद्र धंगेकर ते आहेत। धंगेकरांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते की खासदार मुरलीधर मोहोळ यांचा जैन हॉस्टेलच्या खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी पाहिले आहेत, पण ते सर्व काही योगायोग म्हणून सांगितले जात आहेत। धंगेकरांच्या मते महापौर पदाच्या काळात मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत पाटी लावून पांढऱ्या रंगाची इनोवा क्रिस्टा जिचा नंबर MH12SW0909 ही गाडी वापरली होती, परंतु ती गाडी महानगरपालिकेची नसून कोथरूडच्या बडेकर या बिल्डरची होती असा आरोप त्यांनी केला। शिवाय हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी 2 नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर आहेत असा आरोप करत धंगेकर म्हणाले की पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का? 9,500 कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी एक गाडी सुद्धा घेता आली नाही का? या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले? विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बडेकर बिल्डरला देण्यात आले आहेत अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली। धंगेकर इथवर थांबले नाहीत, आणखी एक गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि ते म्हणाले की वेताळ टेकडी टनेल
HCMRT आणि बालभारती ते पौड फाटा लिंक रोड या प्रकल्पांमागे मोहोळ यांचा अतिउत्साह फक्त वाहतूक सुलभतेसाठी नाही, तर या भागात असलेल्या काही बिल्डर्सच्या जमिनींना फायदा व्हावा म्हणून आहे. त्यांनी असा आरोप केला की गोखले, बडेकर आणि आणखी 3 बिल्डर्स यांच्या जमिनी या परिसरामध्ये आहेत आणि या प्रकल्पामुळे त्यांची मालमत्ता वाढेल. जेव्हा कायदेशीर भागीदारी एवढी स्पष्ट आहे, तेव्हा अनधिकृत भागीदारी किती असेल हे सांगायची गरज नाही. बडेकर बिल्डरच्या मागील 5 वर्षांच्या बॅलन्स शीटवरून जर पाहिलं, तर त्यांच्या आर्थिक उड्डाणाचा वेग अविश्वसनीय आहे. महापौर आणि मंत्रिपदाचा गैरवापर करून मनी लॉन्ड्रिंग सारख्या कारवाया या कंपनीत झाल्या आहेत. महापालिकेतील टेंडर प्रणालीत बदल करून 1 वर्षाऐवजी 5 ते 20 वर्षांचे टेंडर दिल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार मोहोळ यांच्या संपत्तीत तब्बल 400 पट वाढ झाली आहे आणि त्यांची कारकीर्द विक्रमी भ्रष्ट कारकीर्द अशी ठरली आहे, असं दंगेकरांचं म्हणणं आहे आणि हे सगळे आरोप त्यांनी केलेत. शिवाय त्यांनी मोहोळ यांच्या राजीनाम्याची सुद्धा आता मागणी केली आहे. आता आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेले मोहोळ नेमके कोण आहेत याबद्दल जाणून घेऊया. कुस्तीच्या आखाड्यातून राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचलेले, संघाच्या शाखेत वाढलेले आणि आता केंद्रात मंत्री बनलेले मंत्री म्हणजेच मुरलीधर मोहोळ. मुळशी तालुक्यातील मुठा गावात साध्या शेतकरी घरात जन्मलेले मोहोळ. आजोबा, वडील, काका आणि भाऊ हे सगळेच आखाड्याशी जोडलेले, त्यामुळे कुस्ती ही त्यांची पहिली शाळा होती. बालपणातच पुण्यातील भावे स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ लागले. तेव्हाच त्यांच्या मनात सार्वजनिक कार्याची बीज रोवली. कोल्हापुरातल्या शाहू महाविद्यालयातून कला शाखेत पदवी घेत असताना त्यांनी राष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पण कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचा सुद्धा निर्णय घेतला. RSSच्या संस्कारातून घडलेले मोहोळ भाजपकडे आकर्षित झाले ते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यामुळे. 1996 मध्ये त्यांनी भाजप युवा मोर्चामध्ये काम सुरू केलं आणि अल्पावधीतच शहर युवा मोर्चाचे ते अध्यक्ष झाले. कार्यकर्त्यांमध्ये मेहनती, स्पष्टवक्ते आणि संघटनेत पकड असलेले नेते अशी त्यांची ओळख निर्माण झाली. 2002 मध्ये पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळावर त्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर 2006 मध्ये केळेवाडी पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रभावी उमेदवाराचा पराभव करून ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. ही निवडणूक त्यांच्या कारकिर्दीत टर्निंग पॉइंट ठरली. नगरसेवक पद, स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि पुढे महापौर पद ही तिन्ही पदं त्यांनी अल्पावधीतच प्राप्त करत जबाबदारीने सांभाळली. महापौर म्हणून त्यांच्या काळात ग्लोबल मेयर्स चॅलेंज मध्ये पुण्यानं जागतिक पातळीवर मान्यता सुद्धा मिळवली होती. शहराच्या विकास कामांकडे त्यांचा दृष्टिकोन संघटित आणि योजनाबद्ध होता आणि कोथरूडमधून विधानसभा लढवण्याची इच्छा त्यांनी अनेकदा व्यक्त सुद्धा केली होती. पण तिकीट न मिळाल्याने त्यांनी नाराजी न दाखवता पक्षाची निष्ठा सुद्धा टिकवली होती. त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं मुरलीधर मोहोळ यांच्यावर विश्वास ठेवला आणि पुण्यातून उमेदवारी दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विजय मिळवून संसदेत प्रवेश केला. अल्पावधीतच केंद्रातील हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. संघटन कौशल्य आणि पक्षनिष्ठा या गुणांमुळे अमित शहा आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास त्यांनी सहजच संपादन केला. पण सध्या अनेक वादांमुळे ते चर्चेत आले असून मी 30 ते 35 वर्ष राजकारणात आहे. एका चुकीच्या बातमीनं राजकीय कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची होऊ शकतं. कधी कधी एखाद्याचं करिअरही उद्ध्वस्त होऊ शकतं, असं विधान मोहोळ यांनी अलीकडेच एका मुलाखतीमध्ये केलंय. मात्र विचार करा, RSS मधून सुरुवात केल्यानंतर नगरसेवक, नंतर महापालिकेच्या निवडणुकात महापौरपद, पुढे खासदारकीचं तिकीट मिळालं, तेही आमदार न होता आणि आता केंद्रात मंत्रिपदावर असणाऱ्या मुरलीधर मोहोळांवर होणाऱ्या या आरोपांमुळे ते सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेत आणि त्यांच्यावर आरोप करणारे धंगेकर हे विधानसभा आणि लोकसभेलाही मागे पडल्यानं मोहोळांना त्यांनी टार्गेट केलंय असंही बोललं जातंय. मात्र तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यांच्यावरचे हे आरोप खरे असतील का हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.